शिवाजी महाराजांनी एक नियम मोडला होता मुद्रेचा. हं. तेव्हा मुद्रा फारसीमध्ये लिहिली जायची, कारण की तेव्हा फारसी एक राज्यभाषा म्हणू शकतो किंवा व्यावहारिक भाषा म्हणू शकतो. ती होती, ती त्यांनी संस्कृतमध्ये लिहिली. बरोबर. पण मग याच्यामागे काय त्यांचं होतं की संस्कृतच का, मराठी का नाही, किंवा मग फारसी का नाही? आता दोन गोष्टी असतात की मराठीचा तर आहे, म्हणजे मराठीचा वापर तो राज्याभिषेकानंतरचा तो वाढवलेला आहे, कारण त्या काळामध्ये त्यांनी तो तयार करायला सांगितला होता. मग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये संस्कृत ही आपली पुरातन भाषा आहे. आपला जो सगळा वेद असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील ह्या संस्कृतमधल्या. दस्तूरखुद्द छत्रपती संभाजी महाराजांना 14 भाषा येत होत्या. याचा अर्थ महाराजांचा भाषेबद्दलचा पराकोटीचा अभिमान किंवा पराकोटीचा कुठल्या भाषेबद्दल द्वेषही नव्हता. महाराजांचं म्हणणं होतं की आपण सगळं शिकलं पाहिजे, पण आपला व्यवहार आपल्या भाषेत का असला पाहिजे, तर आपल्या जनतेला तो सोपा केला पाहिजे, हे त्यामागचं. म्हणजे तिथे महाराजांचा दृष्टिकोन हा माझ्या जनतेसाठी ते सोपं गेलं पाहिजे, एक. दुसरं म्हणजे संस्कृत ही एक आधीपासूनची प्रथित यश भाषा आहे, जुनी भाषा आहे, 5000 वर्षांपूर्वीपासूनचा त्याला इतिहास आहे. मग ती जी राजमुद्रा आहे ती पूर्ण उत्तर भारतात बहुतांश ही सगळी मंडळी ही ब्राह्मण मंडळी आणि किंवा जो पुजारी आणि ते सगळे काशी आणि त्या सगळ्या भागामध्ये होते, तर तो इन्फ्लुएन्स सगळीपर्यंत पोहोचला पाहिजे, सगळ्या ठिकाणी तो पोहोचला पाहिजे. इव्हन साऊथमध्ये सुद्धा बऱ्यापैकी तेव्हा संस्कृत आणि या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात वापरल्या जायच्या. म्हणजे महाराजांचा जो आपल्या तंजावरच्या आताही महालामध्ये संस्कृतसाठी बरंच मोठं काम केलं जातं. याचा अर्थ संस्कृत ही भाषा त्या काळामध्ये उत्तरेत सुद्धा तितकीच चालत होती, मध्य भारतात सुद्धा तितकीच चालत होती, दक्षिणेत सुद्धा तितकीच चालत होती. त्यामुळे आपण जो राज्याभिषेक करतोय त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपण आपल्या भाषेत आता निश म्हणतो की आपला निश फार लिमिटेड आहे. मग त्याच्या भोवती जे आपल्याला क्राऊड मिळतो तो लिमिटेड आहे. मग तो जो मराठी आहे, मराठी जर त्यावेळी राजमुद्रा असती तर कदाचित ती फक्त महाराष्ट्रापर्यंत पोहोचली असती. करेक्ट. कारण तोपर्यंत त्याचा इन्फ्लुएन्स तेवढाच भाषेत होता. महाराजांनी पुढचा विचार केला होता ती गोष्ट वेगळी की ती वाढवत न्यायची आहे, पण तोपर्यंत इन्फ्लुएन्स कोणाचा होता, तर संस्कृत भाषेचा होता. तर मग ती संस्कृतमध्ये राजमुद्रा आली आणि मग त्या राजमुद्रेचा आता आपण पाहतोय, म्हणजे प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपदेच्या कलेप्रमाणे वाढत जाणारा हा चंद्राप्रमाणे ही माझी राजमुद्रा वाढत राहू दे. कोणाची राजमुद्रा, तर शहाजी पुत्र शिवाजीची ही राजमुद्रा अशीच प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे सदैव वाढत राहू दे आणि ती विश्वाला वंदनीय अशी असू दे, अशी ती राजमुद्रेचा त्याचा अर्थ आहे. आणि त्याही वेळी ते म्हणतात की विश्वाला वंदनीय असावं. म्हणजे त्यावेळी त्यांचं विजन दिसतंय की मला माझ्या अख्ख्या विश्वातली माझी जनता ही अशा पद्धतीनं निर्धास्त आयुष्य जगणारी असावी.